सत्याचा आरसा, लोकशाहीचा वारसा। मान खटावमध्ये राजकीय वातावरण तापले। शेखरभाऊ गोरे यांच्या बैठकीकडे तालुक्याचे लक्ष। मान खटाव तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून जनसंपर्क, सामाजिक कामे आणि कार्यकर्त्यांशी घट्ट नाळ जोडून राजकारण करणारे नेते म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली आहे, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने धावून जाणारे नेतृत्व म्हणून त्यांनी तालुक्यात वेगळे स्थान निर्माण केले आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क वाढवत आपली राजकीय ताकद सिद्ध केली होती। विविध राजकीय पक्षांमध्ये काम करताना संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। कार्यकर्ते आणि सामान्य जनता हेच आपले बळ असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आजही कायम आहे। गरजूंसाठी मदत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहकार्य, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार तसेच सामाजिक उपक्रमांमुळे शेखरभाऊ गोरे यांचे नाव तालुक्यात चर्चेत राहिले। कोणत्याही गावातील सामान्य व्यक्तीचा फोन आला तरी त्याला प्रतिसाद देणारे नेतृत्व म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे। दरम्यान विधान परिषदेच्या निवड प्रक्रियेत त्यांचे नाव चर्चेत असतानाही संधी न मिळाल्याने समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। अनेक कार्यकर्त्यांनी हा निर्णय अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त केली आहे। मान खटावमधील अनेक गावांमध्ये याबाबत चर्चा सुरू असून शेखरभाऊंना डावलले अशी भावना उघडपणे व्यक्त होत आहे। समर्थकांच्या मते शेखरभाऊ गोरे हे केवळ राजकीय नेते नसून मान खटावच्या राजकारणातील प्रभावी राजनीतिकार आहेत। निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांचे जाळे उभे करून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली। त्यामुळे त्यांना संधी न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली असल्याचे चित्र दिसत आहे। याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी मान खटाव तालुक्यातील कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे। ही बैठक मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता आर्यन फार्म हाऊस, कुळकजाई, तालुका मान येथे पार पडणार आहे। या बैठकीत शेखरभाऊ गोरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून आगामी राजकीय परिस्थिती, विधान परिषदेतील घडामोडी तसेच पुढील राजकीय रणनीती यावर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे। तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। या बैठकीकडे संपूर्ण मान खटाव तालुक्याचे लक्ष लागले असून शेखरभाऊ गोरे यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत उत्सुकता वाढली आहे। लोकशाही डिजिटल न्यूज, सत्याचा आरसा, लोकशाहीचा वारसा।